सगळ्या घेणं शक्य नाही मला, इलेक्ट्रिसिटी सारख्या वगैरे, कारण ते गडबडीत घेण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळं मला थोडंसं मी बाहेरचं पण घेईन, पण मोस्टली आपण जे घेतलंय त्याच्यावरच क्वेश्चन पडलेले होमिओपॅथीला सुद्धा, त्यामुळे काय एवढं विचित्र काय पडलेलं नाही. फक्त तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स वगैरे आठवणं गरजेचं आहे एक्झाममध्ये. ते क्वेश्चन आरामात नाही, होमिओपॅथीपेक्षा सुद्धा अवघड क्वेश्चन्स आपण केलेले आहेत, त्यामुळे हे काही एवढं अवघड वाटणार नाही तुम्हाला. फक्त रिव्हिजन जर नसेल तर तुम्हाला हे क्वेश्चन लगेच क्लिक नाही होणार, पण मी एक्सप्लेन केल्यावर कळेल तुम्हाला, आपण त्याच्यापेक्षा सुद्धा भारी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ठीक आहे, किती जण आले येऊ दे, 2 मिनटं थांबूया आपण, देन विल स्टार्ट. बाकी सांगा मला, तुम्हाला काय डाऊट्स किंवा काय हवं आहे. पहिल्यांदा कुठला सेक्शन सोडवणार होमिओपॅथीमध्ये, कुठला सोपा जातो सब्जेक्ट, फिजिक्स केमिस्ट्री बायोमधला? बायो. बायो. आयो. ठीक आहे, तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो मी क्वेश्चन पेपर सोडवण्याची. कधी पण पेपर हातात आला ना, आता तुमचं मागच्या वेळी ऑनलाईन होतं, ह्यावेळी कसं सांगितलं रे, ऑनलाईन का ऑफलाईन? ऑनलाईन. ऑनलाईनच आहे नाही का. एक नेहमी आहे ना, एक थंब रूल बनवा, इथून पुढं 12वी पर्यंतची कुठली पण एक्झाम असू दे, पेपर हातात घेतला ना, जर तुम्हाला क्वेश्चन पहिल्यांदा बघायचं क्वेश्चन लेंदी आहे का, वाचायलाच वेळ लागणार आहे का, सोडून द्यायचं त्याला, पुढं सरकायचं. ठीक आहे, एक कन्सेप्ट असते टेम्परामेंट म्हणून. जर तुम्हाला पहिलाच क्वेश्चन अवघड जायला लागला तर तुम्हाला पेपरवरचा कॉन्फिडन्स निघून जातो, मग बाकी पेपर किती का सोपा असे ना. त्यामुळे ती स्टेट येऊ द्यायची नाही स्वतःची, लक्षात ठेवा. मग पहिला क्वेश्चन जर लेंदी असेल किंवा टफ असेल, सोडून द्यायचं त्याला, लगेच पुढं सरकायचं. ठीक आहे, तर थंब रूल असा आहे, पहिल्यांदा बघा क्वेश्चन लेंदी आहे का, बघूनच कळतो ना वेळ लागणार आहे वाचायला वगैरे. काय म्हणतो कळते का मी? हो सर. ओके, लेंदी आहे का बघायचं पहिला. लेंदी जर असेल तर त्याच्यामध्ये टेबल वगैरे आलेले असतात काहीतरी, त्याच्याबद्दल आपण बघूया, क्वेश्चन सोडवून तुम्हाला सांगेन मी. दुसरं बघायचं, लेंदी जर नसेल तर त्याला लगेच घ्याल. घेताना पहिल्या 10 ते 15 सेकंदामध्ये तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की त्यांनी काय विचारलंय. नसेल झालं तर त्याला पण गोल करून पुढं सरकायचं. पेपरमध्ये जे 100 क्वेश्चन असतात त्यातले जी के वाले शेवटीला ठेवले तरी चालतील, तुम्ही 10 क्वेश्चन असं शेवटीला ते. त्याच्यातले आता समजा बायो घेतला तुम्ही पहिल्यांदा, असं होमिओपॅथीचं चांगलं काय आहे, मिक्स्ड क्वेश्चन असतात. पहिला फिजिक्स असतं, केमिस्ट्री असतं, बायो असतं, थोडंच झालं तर कधी कधी मिक्स होईल ते. पण मोस्टली मी जेवढं बघितलं ना आतापर्यंत 9th क्लासला, 6th क्लासला तसं नसायचं, 9th क्लासला मिक्स नसतात, सेपरेट सेपरेट सेक्शन असतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बायोवर शेवटच्या ज्या 30 क्वेश्चन असेल त्याच्यावर अटॅक कराल, 1 बाय 1 करत जायचं. लेंदी किंवा 10-15 सेकंदात क्लिक नाही झालं तर त्याला सोडायचं, गोल करायचं, पुढे सरकायचं. समजते. आणि पहिल्यांदा जे सोपे सोपे क्वेश्चन आहे सोडवून घ्यायचे. काय म्हणतोय कळतंय का मी बाळांनो? हो सर. एकाच क्वेश्चनला घेऊन 4 मिनिटं बसलो तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर आहे, लक्षात ठेवा. मग पटपटपट आपल्याकडे वेळेचं महत्व आहे तिथं असलं पाहिजे, त्यामुळे पटपटपट सोडवत जायचं. मग परत ही पहिली स्टेप झाली आपली, पहिला फेज झाला. दुसऱ्या फेजमध्ये मग जे जे होते ना, मग त्यातले जे छोटे क्वेश्चन होते पण क्लिक झाले नव्हते, परत एकदा वाचून बघायचे आणि त्यांना मग अटेम्प्ट करायचं. मग तुम्हाला एक इथं समजा किती 10 क्वेश्चन सुटले, इथे एक 5 सुटतील, 15 क्वेश्चन सुटले तुम्हाला. मग नंतर राहिलेलं जर तुम्हाला आठवतच नसेल कसं करायचं, तर मग फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये घुसायचं. हे स्ट्रॅटेजी मी सांगताना इझी, म्हणजे हे वाटेल तुम्हाला की सर पेपरमध्ये गेल्यावर जरा अवघड होतं सगळं, हे अशी स्ट्रॅटेजी करता येत नाही. त्यासाठी एक सिम्पल रूल बनवा, लेंदी असेल क्वेश्चन तर त्याला स्किप करा, पुढं सरा, शेवटीला करायचं त्याला. आणि जर लगेच क्लिक झालं नाही वाचून दुसरा कुठला पण क्वेश्चन की त्यांनी काय विचारले, फॉर्म्युला लगेच आठवलं नाही किंवा काय झालं, तर पुढं सरकायचं. मी बाकीची काही स्ट्रॅटेजी सांगत नाही तुम्हाला, किमान एवढं तरी करा, नाहीतर आपण त्याला अडकून बसतो आणि मग हे करतो. सिंगल अजेंडा काय आपला, पेपरमध्ये 100 क्वेश्चन आहेत ना, प्रत्येक पेपरमध्ये 30 ते 40 क्वेश्चन असतात जे खूप इझी असतात. तुम्ही ह्या अवघड अवघड क्वेश्चनमध्ये अडकून बसून त्यातले 10-15 क्वेश्चन जर राहिले तर हातातले मार्क्स घालवून बसाल. त्यामुळे पहिल्यांदा ह्या 30-40 क्वेश्चनवर टार्गेट करा, जे इझी आहेत त्यांना पहिल्यांदा अटेम्प्ट करा, आणि त्यानंतर मग करा ना तुम्ही मग हे 1 बाय 1 क्वेश्चन वगैरे लॉजिक लावून. कळते मी काय म्हणतोय? हो सर. 30-40 क्वेश्चनला 10-15 मिनिट लागतात, जास्तीत जास्त जास्त लागत नाही. राहिला किती, भरपूर वेळ राहिला, मग त्यात हे खेळत बसा सगळं. ठीक आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही जर हे ट्राय जर केला तर इझी पडेल. ठीक आहे, बघा तरी पण मग तुमची स्वतःची काय मेथड असेल तर यू कॅन यूज इट, डोंट वरी. ठीक आहे, चालेल.
बाकी मोस्ट ऑफ यू आर प्रिपेरिंग फॉर होमी बाबा ना. अथर्व, तू पण करतोय? ओके. युगंधर, सार्थक, श्रावणी, तुम्ही 8th ला आहे ना, त्यामुळे तुमचा काही संबंधच नाही. का देताय होमी बाबा अशीच मजा होऊन? अरे बोला. माझा आवाज येतो ना रे सगळ्यांना? काय म्हणतोय मी ते? सर थोडा थोडा कट होतोय. कट कसा होईल ते? सगळ्यांनाच कट होतोय असं येतोय आवाज, म्हणजे हे होतंय? नाही सर. नीरव, तुमच्या इथे नेटवर्क बघा बरं का रे. ठीक आहे, चल. 2020 चा पेपर घेऊया. सांगा, सगळा नाही, जेवढं मी शिकवलं तेवढं पटपट आवरत जाऊया. तुम्हाला युनिट्स वगैरे आठवतात सर. का रे? म्हणजे असं प्रत्येक चॅप्टरमध्ये जरा जरा युनिट्स बघितलेले बघा आपण. हो काय सर, माहिती आहे आठवतं. तुम्हाला? स्पीडचं युनिट काढायचो, डिस्टन्स अपॉन टाइम, मग मीटर पर सेकंड वगैरे यायचं तसलं. आठवतंय ना? हो सर. Okay. हो सर, आठवतं. इथं काय म्हणलंय बघा, आयडेंटिफाय. हे माझ्याकडे ना PDF प्रॉपर नाही आहे, त्यामुळे मला हे बुक घेऊन त्यातलं हे सगळं टाकावं लागलं. आज जाऊन मी विकत आणून वगैरे आणलं, सगळं केलं ते. त्यामुळे ही प्रिंट बद्दल जरा असं काय करा, म्हणजे समजून घ्या. काय म्हटलंय बघा, आयडेंटिफाय. इथं होमिओमध्ये म्हणजे कुठल्या पण एक्झाममध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं बरं का. करेक्ट का इनकरेक्ट काय विचारलंय ते शोधणं. ठीक आहे. मग इनकरेक्ट पेअर ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. मग क्वांटिटी आणि युनिट्स यांच्यातला काय अंदाज लावू शकता का तुम्ही? ॲक्सेलरेशनचं युनिट काय असतं सांगा? हो सर. मीटर पर सेकंड. म्हणजे हे करेक्ट आहे की नाही? पण हे आपला आन्सर नाही आहे, कारण त्यांनी इनकरेक्ट विचारलंय. पुढं हो मोमेंटमचं. मोमेंटम म्हणजे काय असतं? फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मास इंटू मास वेलोसिटी. युनिट काय असतं? केजी, आणि हे मीटर पर सेकंड. म्हणजे हे पण करेक्ट आहे. असले क्वेश्चन बघायचे, केजी. असले क्वेश्चन पहिल्यांदा करायचे. ह्याला किती बरोबर, आता हे मी स्लोली एक्सप्लेन करतोय त्यामुळे वेळ लागेल. तुम्ही तुमच्यातल्या खूप जणांना आलं पण असेल यातला आन्सर काय असणार आहे ते. दुसऱ्यामध्ये बघा, डेन्सिटी काय असते रे? मास अपॉन व्हॉल्यूम असतं का नाही? सो इट इज मास केजी अपॉन पर व्हॉल्यूम. मीटर क्यूब. त्यामुळे तिन्ही सुद्धा करेक्ट आहेत. इनकरेक्ट हा पहिलाच आहे फक्त. कळतंय का सगळ्यांना? कारण वेट म्हणजे काय? फोर्स आहे ना तो. फोर्स युनिट काय असतं? न्यूटन. न्यूटन. हे किलोग्राम तर आपण कसं देतो, नॉर्मली म्हणण्यासाठी वापरतो ते, कळतंय ना? पण ऍक्च्युली त्याचं युनिट काय? न्यूटन. कळलं का सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. अजून थोडे युनिट्स आहेत. प्रेशरचं युनिट सांगा मला. प्रेशर म्हणजे माहिती आहे का? हे होमिओला पडतं बरं का खूपदा. प्रेशर फोर्स अपॉन एरिया. एरिया. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. एरियाचं युनिट न्यूटन. मीटर स्क्वेअर. सर. यालाच पास्कल सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवायचं बरं का रे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हो सर. त्यानंतर अजून एक क्वांटिटी खूपदा विचारली जाते, कायनेटिक एनर्जी. याचं युनिट नाही विचारत, क्वेश्चन असतं त्याच्यावर. कायनेटिक एनर्जी माहिती आहे का कुणाला? मोशनमुळे आलेली एनर्जी. तिचा फॉर्म्युला मी हो आता सर. शिकवलेलं नाही, पण हा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट नाही म्हणून मी आत्ताच सांगतोय. हा ½ mv². रटायचा हा. कळतंय का? हो सर. ओके. आणि ह्याचं युनिट असतं जूल. मग मासचं युनिट काय? केजी. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं रे? मीटर पर सेकंड. त्याचा स्क्वेअर होणार नाही. सो द युनिट फॉर कायनेटिक एनर्जी इज केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात आलं का सगळ्यांना? हो सर. पॉवर इज व्हॉट? वर्क अपॉन टाइम. मग वर्कचं युनिट सुद्धा जूल आहे, कायनेटिक युनिट सुद्धा जूल आहे. मग टाइमला फक्त डिवाइड करायचं. मग सेकंड स्क्वेअरच्या जागेला सेकंड क्यूब येईल की नाही रे तिथं? समजतंय का मी काय म्हणतोय? हो सर. ठीक आहे. हे क्वेश्चन ओरली करण्यासारखे असतात. तुम्हाला दिसतील पुढं 1918च्या पेपरमध्ये हे पॉवर किंवा प्रेशर याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. चल, तुम्हाला रिफ्लेक्शन शिकवलेलं मी ऑप्टिक्समध्ये. रेग्युलर, इरेग्युलर. काय आठवतंय का? हो सर. हो सर. ओके. रेग्युलर रिफ्लेक्शन कसलं होतं? आता हा क्वेश्चन तसा आहे बघा. मग हा लेंदी दिसतोय, पण ह्यात थोडे वर्ड्स आपल्याला हे वाटतात ना, काय म्हणतो त्याला आपण, कुठं आहे, फॅमिलियर. ओळखीचे वाटतात, फॅमिलियर. ठीक आहे. इरेग्युलर तुम्हाला आठवते काय? रेग्युलर, इरेग्युलर काय? इन्सिडेंट रेस समजा अशा हो असतात सर. पॅरलल, आणि एकाच सरफेस कसा असायचा? स्मूथ असायचा, एकात ओबडधोबड असायचा. आठवते ना? मग इथं जर बघितला, नॉर्मल सरळ हो व्हर्टिकल सर. होते अशा, त्यामुळे जाताना रेस सरळ पॅरलल जायची अशी. इथं काय होतं रे? पॅरलल जायची का सरळ? नाही सर. नॉर्मल असं अशा त्याच्या होत्या ना पॉइंट पासून ते सगळ्या, जायचं. अशा हो. नॉर्मल असायच्या सगळ्या.
मग जाताना कसं हो जाणार? सर. लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो करून जाणार ना, असं एक जाणार, एक असा जाणार, एक सरळच हो मागे जाणार, हो एक सर. असा जाणार, कळतंय का? मग इथे याने काय म्हटलंय आपल्याला, रूल्स ऑफ रिफ्लेक्शन ऑर ओबेड इन इरेग्युलर, ओबियसली फक्त ते पॅरल जात नाही त्याचा अर्थ असा नाही ना आय इज इक्वल टू आर हे इथं लागू होत नाही, लागू होतं इथं, कळतंय का सगळ्यांना? हो सर. मी काय हो म्हटलं कळतंय का? तुम्हाला जर माहित नसेल तर आता लिहून घ्या कुठेतरी. रेग्युलर असू दे इरेग्युलर असू दे, रिफ्लेक्शन म्हटलं की त्याचा लॉ फॉलो होतोच. इथं पण होतो आणि इथं सुद्धा होतो. समजते काय? हा अँगल सेम आहे, हा अँगल सेम आहे. दुसरा, हे सगळ्यांना समजतंय ना? हे घेतलंय ना हो मी सर. हो कधीतरी? हो सर. हो सर घेतलं. हो सर घेतले. Incident rays are parallel to each other in irregular reflection. आता हे आहे करेक्ट आहे सोडा, की बाबा इन्सिडेंट रेज कसे असतात, पॅरलल असतात ना नेहमी. म्हणजे आता डिपेंड करतो ऑब्जेक्टवर. आपण एक जनरल केस बघूया टेक्स्टबुकमध्ये दिल्यामुळं. टेक्स्टबुकमध्ये असे एक्झाम्पल आहेत पॅरललचे. मग इन्सिडेंट पॅरलच आहेत ना. रिफ्लेक्टेड पॅरल असेल का रे इरेग्युलरमध्ये? रिफ्लेक्टेड रेज जे असतील ते नॉट पॅरल असतील ना, कसे पण जातील इकडे तिकडे उडत, कळतंय का? हो सर. ओके, ह्यातली करेक्ट स्टेटमेंट शोधायची आपल्याला, करेक्ट स्टेटमेंट. त्यानंतर इन इरेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑफ डिफरंट मेजर ॲट एव्हरी पॉईंट ऑफ इन्सिडन्स. ऑब्विसली तुम्ही जर इथं बघितला ह्या पॉईंटला, तर अँगल ऑफ इन्सिडन्स बघा, तुमचा रे असा इन्सिडेंट रे, पण तुमची नॉर्मल अशी नाही आहे, अशी आहे, त्यामुळे इथला अँगल ऑफ इन्सिडन्स असा आहे. इथं जर बघितलं तुमचा इन्सिडेंट रे असा आहे, पण इथली नॉर्मल अशी आहे, त्यामुळे इथला इन्सिडेंट अँगल वेगळा आहे. मी काय म्हणतोय कळतंय सगळ्यांना? खरंच का गडबड होते, फास्ट होत आहे? हो सर. ओके, मग करेक्ट काय काय बघा. हे एक करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. इन इरेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर डिफरंट ॲट द सेम पॉईंट ऑफ इन्सिडन्स, विच इज नॉट ट्रू. असं कधीच शक्य नाही ना, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन वेगवेगळे असतील, ते सेमच असले पाहिजेत बिकॉज लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज इनकरेक्ट. त्यामुळे आन्सर काय येतं? फर्स्ट. तुम्हाला कळलंय का सांगा रे मला? हो सर. हो सर. हो सर. सांगा मला, कुठं कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मला सांगा. हे खूप अगोदर शिकवलं, त्यामुळे तुम्हाला आठवेल ना आठवेल माहित नाही मला, त्यासाठी. ठीक आहे, पुढचा घेऊ क्वेश्चन. काय डाऊट आहेत काय? हो. चलो, काय म्हटलंय बघा क्वेश्चन. आयडेंटिफाय द हाईट ऑफ कोकोनट ट्री इफ द कोकोनट ऑन द टॉप टेक्स 1 सेकंड टू रीच टू द ग्राउंड. कंडिशन व्हिज्युअलाइज करू शकताय का रे? ही समजा कोकोनट ट्री आहे आणि इथे कोकोनट आहे असा, याला खाली पडायला किती वेळ लागतोय? 1 सेकंड. त्याने विचारलं याची हाईट किती असेल. मला सांगा, हा फ्रीफॉलचा इक्वेशन आहे का रे? फ्रीफॉलची कंडिशन आहे का? हो सर. मग इनिशियल हो, व्हेलोसिटी सर. किती असते फ्रीफॉलमध्ये? इनिशियल व्हेलोसिटी किती Zero. असते? 0 असते. मग आपल्याला माहिती आहे की नाही, एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर डायरेक्टली वापरू शकतो इथं आपण. अबे यार बोला. हो सर. हो हो सर. सर. हाईट काढायची आहे मला, हाफ जी ची व्हॅल्यू 10 पकडा. इथे ते 9.8 पकडली असेल, आपण 10 पकडून करू. आणि टाइम किती लागलाय? 1 सेकंड. तर 1 चा स्क्वेअर 1च असतो, सो दिस विल बी 5 मीटर. मग 5 मीटरच्या जवळचा ऑप्शन कुठला आहे? 4.9. ओरली करण्यासारखे क्वेश्चन्स आहे ते, कळतंय का? हे शिकवलंय ना मी हो तुम्हाला? सर. हो सर. हो सर. ठीक आहे. सर. कोकोनटची फांद्या नाही आहेत काढलेल्या मी, ठीक आहे, त्यामुळे समजून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. थोडं फास्ट जाऊ आपण. हे रेकॉर्ड करतोय मी, नंतर पाठवेन तुम्हाला. तुम्हाला हवं तेव्हा परत जाऊन बघू शकता, कारण क्वेश्चन्स भरपूर आहेत. तुम्हाला आठवतंय का रे, 2 मिररच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवलं रिफ्लेक्शन कसं व्हायचं? केलं होतं ना आपण एकदा? बघा वाचा क्वेश्चन आहे याचा. हो सर. तुम्हाला आठवेल, हे सगळं घेतले आपण, सगळ्या कन्सेप्ट घेतले, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली जरी गेला असता तरी प्रॉपर रिव्हिजन करून तरी तुम्हाला जमलं असतं.
क्वेश्चन कळला का रे? हो सर. इमेजेस किती फॉर्म होतील सांगा बघू मला. म्हणजे तसं ते नको, म्हणजे ह्या दोन्ही मिररमुळे इमेज फॉर्म होईल की नाही सांगा मला, एक एक तरी किमान. ह्या M1 मुळे 3 सेंटीमीटर एक इमेज फॉर्म होईल, कळते का? ह्याला मी I1 म्हणतो. हो आणि ह्या मिररमुळे 3 सेंटीमीटर एक इमेज फॉर्म होईल बघा, ह्याला मी I2 म्हणतो. आता हे 3 सेंटीमीटर तर सुद्धा हे पाहिजे, आणि हे सुद्धा किती असलं पाहिजे? 3. कळते का मी काय म्हणतोय? सर. हो ह्यांना सर. जर मी कनेक्ट हो केलं सर. तर काय म्हणतोय रे हा? काय दिसतंय? Triangle. ट्रायंगल. मग Triangle. ट्रायंगलचा एरिया काय असतो? ट्रायंगल. हाफ इंटू बेस इंटू हाईट ना. मग हाफ बेस किती आहे ट्रायंगलचा? 3 आणि 3 6. हाईट किती आहे? 6. सो दिस विल बी 18 सेंटीमीटर स्क्वेअर. सोपे क्वेश्चन आहेत, खूप अवघड नाही आहे ते, इझी पीजी आहेत, कळते का बा? समजलं. ओके, जाऊया समजलं सर. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हो सर. हो सर. ठीक आहे. असाच एक क्वेश्चन 6th क्लासला पडला होता, युगंत तुला आठवते का बघ? इथं ना एक ऑब्जेक्ट ठेवलेला असा 10 सेंटीमीटरचा, आणि तो 20 सेंटीमीटरवर होता. ह्यांनी म्हटलं ह्या ऑब्जेक्टचा आणि या इमेजचे एरिया किती असेल. काढू शकता ना, रेक्टँगलच मिळेल. हा 20 हा 20, हा 20 आणि 20 किती होणार? 40, आणि हाईट किती आहे? 10. 400 सेंटीमीटर स्क्वेअर येईल बघा. काय म्हणतोय कळते ना? हो सर. असं क्वेश्चन हे तुम्हाला नाही पडणार, तुम्हाला पडले तर जरा अवघड. हो सर. ट्रॅपेझियम सुद्धा येऊ शकतो बरं का तुम्हाला, आणि येईल सुद्धा, सांगता येत नाही, कारण 2020 चा क्वेश्चन आहे हा. असं म्हणतील, समजा एक प्लेन मिरर आहे म्हणतील, एक असं देतील काहीतरी, तुम्हाला मॅथ चांगलं पाहिजे त्यासाठी. तुम्हाला म्हणतील हे एंड 10 सेंटीमीटरवर आहे, आणि हा एंड 15 सेंटीमीटरवर आहे. ठीक आहे. आणि काय सांगतील तुम्हाला, हे म्हणतील 5 आहे, आणि हे 15 नको 13 घेऊया आपण. ओके. आणि तुम्हाला विचारतील ह्याची इमेज अशीच बनेल ना, 10 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर एक एक, बरोबर का? हो. तुम्हाला विचारलं हा एरिया किती असेल विचारलं. हे काय दिसतोय रे? कुठला फिगर आहे? ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचा एरिया काय असतो? ट्रॅपेझियम. हाफ इंटू सम ऑफ पॅरल साइड्स सम इंटू हाईट. ऑफ पॅरल साइड. ओके. येस सर. मला सांगा, हाफ सम ऑफ पॅरल साइड्स ही किती होणार? 20, आणि ही किती होणार? 26 होणार का नाही? हे आले का लक्षात? हो सर. इंटू हो सर. काढाल रे, हो हाईट. सर. पायथागोरस थेरम. हा, हे 10 आहे, हे 13 आहे, म्हणजे राहिलेली किती? 3 ना, आणि हे 5 आहे म्हणजे हे 4 येणार का नाही? 3. हो. हे 4 येणार. हो सर. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? मग दिस विल बी द आन्सर. याला हो सर. तुमचं हो मॅथ सर. आहे त्यासाठी. असं काही पण येऊ शकतो, तुमच्या ऍप्टिट्यूड डिपेंड करते क्वेश्चन किती फास्ट होतील तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया क्वेश्चन. हो सर. ओके, चलो जरा ग्रॅव्हिटेशनचं पण सांगतो तुम्हाला. पण तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचा स्टडी केलाय का रे तुम्ही जरा तरी, कुठून तरी इकडं तिकडं? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. मग ग्रॅव्हिटेशनचे 2-3 फॉर्म्युले सांगतो तुम्हाला, लॉजिक सांगतो, पुरेसे आहेत एनटीएस साठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा. पहिला, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन बाबांना काय सांगितलं? 2 मासेस जर ठेवले असतील ॲट अ डिस्टन्स आर, तर त्यांच्यातला फोर्स असा दिला जातो. माहिती आहे फॉर्म्युला? हो सर. हा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला सांगा? सिद्धाईनी वाचलाय कुठं हा फॉर्म्युला? अरे नसेल तर नाही म्हणून सांगा. हो सर. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्याचा फॉर्म्युला असतो gm/r². मी अजूनही शिकवलेलं नाही बरं का, जर r इज द रेडियस ऑफ अर्थ. तर प्रॉब्लेम काय आहे? पहिला फॉर्म्युला बघा, हे 2 मासेस आहेत, इथे एक मास आहे, इथे एक मास आहे. समजा हे M1 आहे, हे M2 आहे, आणि यांच्यातला डिस्टन्स किती आहे? r आहे. मला सांगा, यांचा डिस्टन्स जर मी वाढवला तर फोर्स काय होईल? कमी होईल का वाढेल? कमी होईल. ही कुठलं प्रपोर्शनॅलिटी आहे? कुठली आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. सगळ्यांना समजतंय मी काय म्हणतोय? एव्हरीवन वाचलाय हो सर. कुठेतरी, खरं लक्षात येणं कुठे. हो सर. समजा मी आर ला डबल केला समजा, तर हे 4 टाइम्स न वाढेल का नाही रे ही खालची व्हॅल्यू? हो सर. पण फोर्स जो आहे तो 4 टाइम्स न कमी होणार. समजते सगळ्यांना हे?
हो सर. ओके. क्वेश्चन असा पण येऊ शकतो, सगळे मासेस M1 M2 रेडियस सगळ्यांना डबल केलं समजा, तर फोर्स किती होईल असं विचारू शकतात. मग M1 ला जर डबल केलं तर ते 2 आलं, हे M2 ला डबल केलं तर ते 2 आलं, खालच्याला डबल केलं तर ते 2 आणि 2 म्हणजे 4 होणार. हे कॅन्सल होतील की नाही रे, फोर्स सेमच राहील. काय कळलं का तुम्हाला खरं? हो सर. तर परत एकदा सांगता. काय क्वेश्चन काय आहे, समजा दोन्ही मासेस डबल केले म्हटले त्यांनी आणि यांच्यातला डिस्टन्स सुद्धा डबल केला म्हटलं. ओके. तर त्यांनी विचारलं फोर्स काय होईल, फोर्स मला सांग. ह्याला डबल केलं तर फोर्स डबल होणार, ह्याला डबल केलं तर फोर्स डबल होणार, म्हणजे वर 2 × 2 4 येईल की नाही सांग. हा. आणि खाली रेडियस ह्या डिस्टन्सला डबल केला तर हे 4 टाइम्स न वाढणार, हे कॅन्सल होईल ना सगळं, फोर्स सेमच राहील. लक्षात आलं का? हो सर, कळालं. मॅथ्स आहे, मॅथ्स, प्युअर मॅथ्स आहे. ठीक आहे. आणि हे जी म्हणजे काय असतं रे, सांगा काय म्हणतो याला. जी म्हणजे काय शिकलोय आपण, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. असं सन्नाटच का केलं आपण शिकलोय ना फ्री फॉल मध्ये, जरा 9.8 व्हॅल्यू असते वगैरे त्याची. हो 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 सर. सर. एक लक्षात ठेवाल, मूनवर ही व्हॅल्यू G/6 असते, 6 पटीनं कमी असते. लक्षात राहील नाही, वेट तुमचं 6 पटीनं कमी असतं. मार्सवर मला जर एकदा बघायला पाहिजे, तरी पण 2.5 न कमी असतं, ते 4 टाइम्स न कमी पकडा तुम्ही. मला एकदा जरा बघायला पाहिजे काय, फक्त एकदा. ठीक आहे. पण हे मार्स तुम्हाला जास्त गरजेचं नाही, काळजी नका करू. मग ही आपली अर्थ आहे. ठीक आहे. याला काय म्हणतो रे आपण, ऍक्सिस म्हणतो ना. वरचा पोल कुठला आहे, नॉर्थ, हा कुठला आहे, साऊथ. ओके. हे काय म्हणतो रे याला आपण, इक्वेटर, विषुववृत्त. बरोबर. मग समजा पहिला तर हे बघा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते कशी. समजा हे अर्थ आहे, अर्थच्या जर सरफेसवर असाल तुम्ही, तर इथं जी ची व्हॅल्यू असते 9.8, माहिती आहे ना सगळ्यांना. हो सर. जसं जसं हो तुम्ही सर. वर जायला लागता, समजा इथं गेला, तर इथं गेल्यावर तुमचा आणि अर्थच्या सेंटर पासूनचा डिस्टन्स वाढला का नाही रे, तो वाढला की जी ची व्हॅल्यू कमी होते. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो ओके. सर. ही व्हॅल्यू अशी दिली जाते, 1 - 2h/r. हे फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करा आता होमिओपॅथीच्या एक्झामसाठी. ही हाईट आहे. ठीक आहे. तर हाईट खूपच जास्त असेल तर त्याचा वेगळा फॉर्म्युला होतो, तेवढ्या डेप्थमध्ये नका जाऊ. आणि आत जाईल तसं काय होतं, कोण सांगेल का मला? डिस्टन्स कमी होतोय की नाही, हो सर. हो सर. पण तुमच्यावर जो फोर्स लावते ती अर्थची साईज सुद्धा कमी होते. कळतंय का? त्याचं मास सुद्धा कमी होत आहे. हो सर. त्यामुळे आत जाईल तसं सुद्धा काय होते, जी ची व्हॅल्यू कमी होते. सगळ्यांना लक्षात राहील काय मी जे सांगितले ते. हो सर. हो सर. ओके. त्यामुळे सर मग एकदम सेंटरला गेल्यावरती 0 होणार. कम्प्लीट 0. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हो सर. त्यामुळे हिची व्हॅल्यू हो अशी सर. दिली जाते. ओरिजिनल सगळ्यात मॅक्झिमम कुठं असणार, सरफेसला असणार. त्याच्या वर जा हो. किंवा खाली जा, कमीच होणार आहे. तर कमी कसं होणार त्याचा ग्राफ दाखवतो तुम्हाला, तो सुद्धा ह्याला येऊ शकतो, कारण NTSA ला पडलाय, होमिओपॅथीला पण रिपीट होऊ शकतो तो. दिस इज गिवन एज 1 - d/r. फॉर्म्युले लिहून ठेवा, फक्त रटा. हे मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन शिकवलेलं नाही ना, त्यामुळे थोडं असं शिकवतोय. तर याचा ग्राफ बघितला तर सरफेसला जिथं रेडियस r आहे तिथं आपली व्हॅल्यू किती असते रे, जी ची 9.8 असते ना. हो सर. ते जसं जसं आत जाईल तशी कमी कमी होत किती हो होते, सर. ती 0 होते शेवटी इनसाइड. लक्षात राहील काही सगळ्यांना. आणि जसं हो जसं सर. बाहेर जाईल हो तशी सर. काय होते, कमी कमी होत होत खूप लांब गेल्यावर कुठं तर 0 बनते. दिस इज आउटसाइड. हा ग्राफ लक्षात राहील का रे सगळ्यांना? हो सर. हो. ओके. सो दिस इज अल्टिट्यूड व्हेरिएशन म्हणतात त्याला, म्हणजे आत जा किंवा बाहेर जा, दिस इज अल्टिट्यूड, दिस इज डेप्थ वगैरे, हे व्हेरिएशन आहे. अर्थ रोटेट होते का रे? होते की म्हणा. हो. ओके. हो. झालं त्याचा वेगळा हे आहे, प्रॉब्लेम आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. मी तुम्हाला सर्क्युलर शिकवलं नाही त्यामुळे हे पण नाही सांगू शकत. पण सध्या लक्षात ठेवा, रोटेशनचा सगळ्यात जास्त इफेक्ट इथं असणार आहे, कारण तुम्ही सगळ्यात जास्त लांब सेंटर पासून येत आहे, हे ऍक्सिस पासून, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. समजतंय का? हो सर. हो ओके. सर. आणि पोलवर तुम्ही ऍक्सिस वरच आहे ना तो, त्यामुळे रोटेशनचा इफेक्ट इथं कमी आहे. त्यामुळे इथं व्हॅल्यू समजा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल असेल आणि इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर असेल,
तुम्ही जसं पोल कडून इकडे याल चालत चालत तसे जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. का होते? तर रोटेशनमुळं. लक्षात राहील का हे सगळ्यांना? हो सर. हो सर. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात बरं का, हे लक्षात ठेवा. तर हे सिम्पली हेच आहे, हे जे सांगतोय तुम्हाला. मी तर क्वेश्चन काय दिला बघा. An object of mass 60 kg is kept at the center of the earth. What will be its weight? सांगा भाऊ. 0 असणार. अरे कळलं 0 ना? न्यूट्रॉन. 0 न्यूटन होणार. आणि मास किती असेल रे सेंटरला, त्या ऑब्जेक्टला सेंटरला घेऊन गेलो तर मास किती असेल ऑब्जेक्टचं? बदलेल का ते, का सेमच राहील? सेमच राहील. सेम राहणार. कळतंय ना सगळ्यांना? कारण मॅटरचा अमाऊंट आहे तो, फक्त कुठं ठेवला मॅटर नाही करत. सगळ्यांना हा क्वेश्चन समजलाय? लॉजिक कळालंय ग्रॅव्हिटेशनचं एव्हरीवन? हो सर. ओके, हो हो सर. सर. गुड. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळे 20 ला पडलेले क्वेश्चन्स आहेत. फक्त त्यातले भरपूर इलेक्ट्रिसिटीचे क्वेश्चन मी घेतलेले नाही. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी घेतली असती बरं झालं असतं, मला वाट लागले. तुमचं होमिओ सगळं झालं असतं, पण ठीक आहे. एनिवेज बघा, वाचा क्वेश्चन. याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली होती, मला अजून सुद्धा पटलेलं नाही होमिओ कसं दिले ते. न्यूटनचा थर्ड लॉ आठवतो का रे सगळ्यांना? हो सर. वाचा क्वेश्चन, वाचा. हॉर्स कार्ट खेचतो हे माहिती आहे ना सगळ्यांना? ठीक आहे. हो सर. आता बघा, डायग्राम एकदम गरीब काढणार आहे मी, त्यामुळे समजून घ्या. नको डायग्राम नकोच. हा समजा हॉर्स आहे आणि हे हॉर्स कार्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. एक कळलं का? हॉर्सची डायग्राम मला काही जमणार नाही प्रॉपरली, समजून घ्या. आणि हॉर्सचे पाय आहेत समजा घोड्याचे. किती असतात रे पाय? 4 असतात ना? 4. शेपूट वगैरे समजा, तोंड आहे वगैरे. ठीक आहे. आणि काय म्हटलंय त्यांनी, ह्याला खेचलं पाहिजे. पहिला तर हा फोर्स इम्पॉर्टंट आहे की नाही, हा याच्यावर लावणारा. बोला. हो सर. ओके. दुसरं मला सांगा, हे हॉर्स कार्ट वगैरे सगळं राहू दे, घोड्याला जर पुढे जायचं असेल तर त्याला ग्राउंडवर ऍक्शन दिलं पाहिजे की नाही, मगच त्याला रिॲक्शन मिळेल. हो सर. म्हणजे हो सर. दोन्ही फोर्स इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऍक्शन दिल्याशिवाय रिॲक्शन मिळेल कशी? So the force acting by the horse or applied by the horse on the ground or land is also important, and due to its reaction the force applied by the ground on the horse also important. हे समजलंय का सांगा मला दोन्ही गोष्टी? हो सर. हो सर. ही A झाला आणि हा R झाला. आणि हे सगळं करून हा सुद्धा फोर्स इम्पॉर्टंट आहे की नाही? फोर्स अप्लाइड बाय हॉर्स ऑन द हॉर्स कार्ट. लक्षात येते का? बाकीचा कुठला फोर्स इम्पॉर्टंट वाटत नाही मला पर्सनली. त्यामुळे तुम्ही जर बघितला, फोर्स अप्लाइड बाय द लँड ऑन दी कार्ट, नको हे नको बघा, 1 बाय 1 आता शोधत चला. पहिला हा तर खूप इम्पॉर्टंट आहे, हे दोन. हा NCERT 11वीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, टेक्स्ट बुक मधला. तुम्ही जर बघितला, हॉर्स ऑन दी ग्राउंड, हॉर्स ऑन दी लँड म्हणले त्यांनी, हा इम्पॉर्टंट आहे की नाही रे? तर येस कुठं कुठं आहे बघा, हा पहिला ऑप्शन निघून जातो. त्यानंतर लँड ऑन दी हॉर्स म्हणजे कुठला? क्यू. तर क्यू कुठं कुठं नाहीये, ह्याच्यात नाहीये. त्यामुळे ऑप्शन आला तर सी एन डी येईल. समजते का सगळ्यांना? ओके. हो सर. आणि हो सर. हॉर्स ऑन हो हॉर्स सर. कार्ट, हॉर्स ऑन हॉर्स कार्ट नाही दिलेला, पण याची रिॲक्शन इकडे येऊ शकते, कार्ट ऑन दी हॉर्स. पण हा रिॲक्शन येते इथं सुद्धा, तुम्ही ऍक्शन रिॲक्शन म्हणू शकता. लँड ऑन दी कार्ट, पुढं लागलेला कार्ट स्वतः जातच नाही ते, हॉर्स लावल्यामुळे जाते. हा ह्याचा काही इम्पॉर्टन्स नाहीये तुम्हाला. फ्रिक्शन जर यांनी फ्रिक्शन म्हटलं असेल इथं तर मग असू शकतो बरं का तो, पण फ्रिक्शनचं पण काही नाहीये, कारण रोटेट फ्रिक्शन झाल्याशिवाय रोटेट होणार नाहीये. त्यामुळे हे सी आणि डी मधलं कुठलं तर ऑप्शन येईल. आता कॉन्ट्रोवर्शियल आहे.
हा पहिला सुद्धा करेक्ट आहे, पी सुद्धा आणि एस सुद्धा. एनसीईआरटी 11वीतला जो क्वेश्चन आहे ना तो असा आहे की ह्यातला कुठला तर एक फोर्स सांगा जो इम्पॉर्टंट आहे. तर कुठला? हा आर. कळतंय का सगळ्यांना? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ह्याला स्टार करा. दिस इज हे असल्याशिवाय जाणारच का हॉर्स पुढं? हॉर्स कार्डची तर नंतर गोष्ट येईल. हॉर्सलाच पुढे जाण्यासाठी हा फोर्स गरजेचा आहे ना रे. समजते का सगळ्यांना? हो सर. ओके. आणि मी अज्युम करतो की कार्टला रोटेट व्हायचं असेल तर फ्रिक्शन गरजेचं आहे, त्यामुळं लँड ऑन दी कार्ड सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो क्यू आर एस विल बी द ऑप्शन. हा सुद्धा मी ह्याच्या सुद्धा बाजूने हे असं आहे थोडं कन्फ्युजन. होमिओपॅथीच्या एक्झामला असे असतात, प्रत्येक पेपरमध्ये किमान एक तरी क्वेश्चन असतो ज्याच्यावर आमची भांडणं होतात. ठीक आहे, समजलं का सगळ्यांनी जे सांगतोय ते? ऍक्शन रिएक्शन कन्सेप्ट. हॅलो सर. हो सर. बोल की. क्यू कसं आलं समजलं नाही. क्यू कसं आलं? क्यू काय आहे? लँड ऑन दी क्यू हॉर्स. आणि यस उलट उलट असू आहे ना. शकते पण इम्पॉर्टंट आहे का नाही ते? तू ऍक्शन दिल्याशिवाय रिॲक्शन मिळेल का सांग मला? आपोआप रिॲक्शन मिळेल का तुला? तुला समज रस्त्यावर चालायचं आहे तर तुला अगोदर फोर्स लावला पाहिजे. फोर्स अप्लाइड बाय यू ऑन द लँड. मग त्याची रिॲक्शन तुला पुढे चालण्याला उपयोगी पडते ना. सो फोर्स अप्लाइड बाय लँड ऑन यू, तीच कन्सेप्ट आहे. त्यामुळे ए आणि आर दोन्ही इम्पॉर्टंट आहे. इथं जर तुम्हाला विचारशील कुठला तर एकच सांगा तर मी आर म्हणेन. लँडनं हॉर्सवर लावलेला फोर्स. कळते का सांग? होय. चालेल, पुढे जाऊया का रे? हो सर. ओके. आता हे जरा गरीब प्रिंट आहे याची, काय समजते का बघा? वाचा. कायनॅमेटिक्स येतं ना, शिकवलं ना मी? हो सर. वाचा. हो सर. काय समजते का बघा. आणि सगळे पेपर गुगल ड्राईव्हला आहेत. मी तुमची लिंक टाकली याच्यात ग्रुपमध्ये, बघितलं ना सगळ्यांनी? त्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन म्हणून दिसेल, त्यात प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत होमिओपॅथीचे. सगळे 2010 पासून 2020 पर्यंत सगळे पेपर आहेत. Physics for all. हे तुम्हाला स्पीड, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड वगैरे आठवते ना सगळ्यांना? हो सर. वाचून झाला का रे क्वेश्चन? समजलं काय विचारलं त्यांनी? हो सर. बघा, पहिला काय म्हणलंय? इन एनी काइंड ऑफ मोशन द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज द मॅग्निट्यूड ऑफ इट डिस्प्लेसमेंट. करेक्ट नाही ना? हे काय संबंध आहे त्या दोघांचा? हो सर. पहिलं तर स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन हो टाइम सर. असतं आणि टाइमनं डिवाइड केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. तर पहिलं फॉल्स वाला कुठला ऑप्शन आहे? सगळ्यात पहिला ए नाही आहे. हे असं करत जायचं. द ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय रे? इक्वल डिस्टन्स आणि इक्वल. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणायचं इथून पुढं. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट याचा अर्थ काय? मॅग्निट्यूड पण सेम आणि डायरेक्शन पण सेम. कळते का? म्हणजे त्यांना मागे वळलेलं नाही, काही नाही, सरळ गेलाय पुढे चालत. मग मला सांगा, जेवढे ॲव्हरेज स्पीड असते त्याची, म्हणजे युनिफॉर्म मोशन म्हणजे मॅग्निट्यूड बदललेलाच नाही त्याचा, तीच त्याची इन्स्टंटेनियस असेल ना, प्रत्येक ठिकाणी तीच असणार स्पीड त्याचं. आले का लक्षात? हो सर. त्यामुळे हे करेक्ट आहे. दुसरं ट्रू वाला कुठं आहे? सी निघून गेला.
बी आणि डी मधलं काहीतरी येणार. द ॲव्हरेज स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट इन लिनियर मोशन, सांगितलेलं नाही युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे, काही नाही बोललेले, इज इक्वल टू इट्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी. हे शक्य नाही प्रत्येक वेळी. माहिती आहे ना, समजा गोल फिरून आला तो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असते रे, डिस्प्लेसमेंट किती असते गोल फिरून आला तर? 0. त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0 असणार का नाही, पण ॲव्हरेज स्पीड 0 नसेल ना, कारण डिस्टन्स 2πr आहे. येते का लक्षात? आता हे लिनियर नाही आहे, हो. सॉरी लिनियर नाही आहे, सॉरी. समजा असं जाऊन परत आला असेल समजा, तर डिस्प्लेसमेंट 0 असणार, म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0 असेल, पण ॲव्हरेज स्पीड 0 नसेल ना, हा टोटल डिस्टन्स ऍड करणार तुम्ही. कळतंय का सगळ्यांना? सो दिस इज रॉंग. हो. हो सर. तिसरं फॉल्स वाला हे दोन्ही पण आहे थोडा, ठीक आहे, आपल्याला नाही केलं तरी समजलं असतं. द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन द मोशन विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी 0. नाही, युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे त्यानं डायरेक्शन बदललेलं नाही, काय बदललेलं नाही, त्यामुळे इट विल बी नॉन झिरो. काही ना काहीतरी असणार ना, ती परत आपल्या जागी येण्यासाठी डायरेक्शन चेंज करणं गरजेचं आहे त्याला, जे केलेलं नाही त्यांनी. हो सर. समजतंय का? खरंच कळलं सगळ्यांना का फास्ट सांगितलं मी? कळाले सर. कळालं? द ऑप्शन विल बी डी. थेरॉटिकल क्वेश्चन असतात भरपूर याच्यामध्ये, होमिओमध्ये. एक काम करा, रिलॉग इन करा, पुढचे क्वेश्चन बघूया आपण. सार्थक, तू का हेच विचारलं का रे, ऑप्शन्स कसे कट करत जायचं? ओय हिरो, बोल. नाही सर, म्हणजे मी हा, म्हणजे तू नेमकं काय विचारलं मला कळलं नाही. अरे बोल बोल, गाडी सुटेल. ठीक आहे, आठवलं की सांग मला. ठीक आहे, क्वेश्चन कळलाय का रे हा? हो सर. कळाले. चल, समजा अजून एक क्वेश्चन आहे बघा इथं. हा, वाचा बघू. हे असले पण पडतात, या अगोदर एम्सला पडायचे असले क्वेश्चन. हे समजलं क्वेश्चन? काय म्हटलंय बा? An object is thrown vertically up with a speed u, reaches the maximum height h after t seconds. म्हणजे स्टॉपिंग टाइम आहे की नाही, किंवा टाइम ऑफ असेंट. हो. हो ॲट सर. टाइम 2t, म्हणजे ग्राउंडवर आला असेल की नाही रे तो, अरे वर जायला टाइम टी लागतोय, 2t मध्ये खाली आला असेल. इट हॅज सेम व्हेलॉसिटी. हे चुकीचं का? कोण सांगेल का मला का? काय ते? डायरेक्शन अपोजिट आहे. डायरेक्शन अपोजिट. हे सगळ्यांना कळलं का? समजा मी 10 मीटर पर सेकंड फेकला असेल व्हर्टिकली, तर तो जाऊन परत तिथंच आल्यावर स्पीड सेम असणार त्याचं, पण डायरेक्शन बदलली की नाही रे. आणि व्हेलॉसिटी डायरेक्शन मॅटर करते की नाही करत, सांगा? ओके, सो पहिला ऑप्शन चुकीचा आहे. याने जर म्हटलं असतं सेम स्पीड
तर हा ऑप्शन करेक्ट असता, म्हणजे स्टेटमेंट 1 करेक्ट असते. मग पहिलं फॉल्स आहे तसा ऑप्शन कुठे दिसतोय का बघा, डीच ऑप्शन आहे, एकच ऑप्शन आहे. मग दुसरं काय म्हटलंय बघा, an object is thrown vertically up with a particular velocity comes back to its initial position with the same magnitude of velocity. हा हे करेक्ट आहे, मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड असते. हे सगळ्यांना पटलंय का रे, कळलंय का? हो सर. चलो, सोपे सोपे क्वेश्चन आहे हे, असले क्वेश्चन अटॅक करायचं पहिला, पटापट होत जातं. ठीक आहे, पुढं हा कोलिजनचा क्वेश्चन आहे, वाचा बघू रे एकदा. हे तुळशी पौर्णिमा ना रे आज. बरं ठीक आहे, ह्या लेक्चर नंतर फ्रीज व्हाल ना, कधी कधी करणार? लेक्चर नंतरच प्लॅन आहे का झालं आवरलं? त्याच्यानंतर ओके ठीक आहे, आज सगळे संपवायचे असतात ना फटाके ट्रेडिशन प्रमाणे, हो की नाही? हो सर. ठीक आहे. हे वाचला क्वेश्चन सगळ्यांनी? हो सर. ओके, हो सर. काय म्हटलंय बघा, an object of mass 2.5 kg moving with velocity 5 meter per second collides with a wooden block of mass this in stationary state, म्हणजे velocity किती असणार तिचे? Zero. 0. and both stick to each other, determine the momentum of the system after the collision म्हटलंय त्यांनी. तुम्हाला कोलिजनची बेसिक थिअरी सांगतो आणि ती पुरेशी आहे एनटीएससी स्टेज 1 पर्यंत. ठीक आहे, आणि होमिओसाठी सुद्धा. कोलिजन म्हणजे माहिती आहे का रे, धडका, ऍक्सिडेंट. हो सर. ओके, हो सर. मग कुठल्या पण कोलिजन मध्ये बघा, इकडून एक बॉल आला समजा आणि इकडून एक बॉल आला, जेव्हा हे थडकतील एकमेकाला त्यावेळी हा ह्याच्यावर फोर्स लावेल, दॅट विल बी ऍक्शन, आणि हा ह्याच्यावर फोर्स लावेल, दॅट विल बी रिॲक्शन. समजते मी काय म्हणतोय? हो सर. ओके, मग समजा याचा मास किती असेल, 2 असेल, आणि याचा मास 4 असेल समजा. मी तुम्हाला थोडी थिअरी सांगतो आणि ही विसरायची नाही 11वी पर्यंत. आणि हा समजा 2 मीटर पर सेकंड जात असेल आणि हा समजा 4 मीटर पर सेकंड जात असेल, तुम्हाला मोमेंटम येतं का रे? मोमेंटमचा फॉर्म्युला सांगा. मास इंटू. मास इंटू वेलॉसिटी, आणि ते वेक्टर आहे की नाही? हो सर. ओके, मग जेव्हा असं एका लाईन मध्ये जात असेल, एकाला प्लस घ्यायचं, एकाला मायनस घ्यायचं. ठीक आहे, एक डायरेक्शन प्लस घ्यायची, एक डायरेक्शन मायनस घ्यायची. मला सांगा याचं मोमेंटम किती असेल? याला P1 म्हणतो मी. 2 2 जा 4 असेल की नाही? हो सर. आणि ह्याचं मोमेंटम सांगा. 16 kg मीटर पर सेकंड. फक्त हे कसं असणार, निगेटिव्ह असणार, कारण ती दिशा निगेटिव्ह पकडूया आपण. आता सध्या ते बघू नका. हे कळलं का रे सगळ्यांना? सांगा मला. ओके, आता मला सांगा, जेव्हा ऍक्शन रिॲक्शन लागेल, मी जर ह्या दोन्ही बॉलची मिळून एक सिस्टम म्हटली, तर बाहेर नको याच्यावर फोर्स लावलाय का रे? त्यामुळे एक्सटर्नल फोर्स किती असणार? 0. आणि जर एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर मोमेंटम, तुम्हाला आठवते का, फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम आपण टाइम लिहायचो आपण, आणि हा फोर्स एक्सटर्नल असायचा. मग हा जर 0 असेल तर चेंज इन मोमेंटम 0 असेल की नाही? याचा अर्थ असतो इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम ऑलवेज. कसलं पण कुठल्या पण टाईपचं मोमेंटम असू दे, त्याच्यामध्ये मोमेंटम नेहमी कंझर्व होतं. काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? हो सर. एकदा बोला, समजले काय? सनाटा जाऊ नका.
तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ वगैरे आठवत असेल तरच येणार आहे. नीरव सिद्धांनी अरे काहीतरी बोला रे, शांत कळालं बसा सर. ना. सांगा मला, रिस्पॉन्स द्या. मला काय वाटतं तुम्हाला येतच नाही असं वाटतं. मग समजा आफ्टर कोल्युजन ही 2 kgचा मागे निघालाय आणि हा 4 kgचा इकडे निघालाय. हा समजा किती निघालाय, लेट्स से, एक मिनिट हा समजा 10 मीटर पर सेकंड निघालाय आणि हा समजा 1 मीटर पर सेकंड फॉर एक्झाम्पल. तर आता मला सांगा ह्याचं मोमेंटम किती असणार. 20 kg. -20 पकडू आपण, त्या दिशेला निघाले. आणि ह्याचं मोमेंटम किती असेल, +4. 4. ओके, +4 kg मीटर पर सेकंड. आता मला फक्त सांगा ह्या पहिल्या ऑब्जेक्टचं मोमेंटम बदललंय का रे, अगोदरचं आणि नंतरच. अगोदर किती होतं, 4 होतं, आता किती आहे, -20. बदललंय की नाही. हो हो सर. सर. ओके, हे दुसरे ऑब्जेक्ट सांगा बदललंय का. हो सर. ओके, अगोदर 16 होतं, -16 आणि आता किती आहे, 4 आहे. मग हे बदललं. पण जर तुम्ही टोटल इनिशियल बघितला, टोटल किती होतं, 4 आणि -16 म्हणजे किती, -12 ना. हे समजलंय काय. समजा हा हो सर. हो सर. निघाला असेल, मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतोय फक्त थोडंसं. हा +8 असणार आणि ह्याचं फायनल सांगा आफ्टर कोल्युजन किती असणार, -12. समजतंय. आता हे मी तयार करून सांगितलं तुम्हाला, पण ऑलवेज हे करेक्ट असतं. कळतंय का याचा अर्थ. इनिशियल मोमेंटम आणि फायनल हो मोमेंटम सर. कुणाचं म्हटलं मी, सिस्टमचा म्हटलं. एकाचा नव्हे, एकाचा बदललाय, पण सगळ्यांचं मिळून जर बघितलं तर अगोदर जेवढं असणार तेवढंच नंतर असणार. तुम्हाला कळलंय का हे खरंच. हो सर. ओके, हो सर. हे लक्षात ठेवा. मग ह्या वरच्या क्वेश्चन मध्ये मला सांगा, अगोदर मोमेंटम बिफोर कोल्युजन हे किती निघालाय, 2.5 kgचा आहे, हा 5 निघालाय. म्हणजे याचं मोमेंटम किती असणार आहे, 2.5 × 5 म्हणजे किती असतं, 12.5 kg मीटर पर सेकंड असतं ना. हो सर. आणि इकडे तो हो वुडन सर. ब्लॉक, हो सर. ह्याचं मोमेंटम किती होतं, 0, कारण हा रेस्ट मध्ये होता अगोदर. ह्याचा मास काय का असेना. आफ्टर कोल्युजन हे मिक्स होऊन निघाले. मग 7.5 आणि 2.5 म्हणजे 10 किलो होणार का नाही टोटल. आणि हे काहीतरी व्हेलॉसिटीने जाईल. मग त्यांनी विचारलं आफ्टर कोल्युजन त्याचा मोमेंटम किती असेल. मला आफ्टर कोल्युजनची गरज काय आहे, अगोदर जेवढे असेल तेवढंच नंतर असेल ना मोमेंटम. अरे कळलंय का. होय सर. मग हो अगोदर सर. किती हो असणार, सर. 12.5 + 0 म्हणजे 12.5, नंतर सुद्धा तेवढंच असणार. सो द आन्सर इज 12.5. आले का लक्षात, सांगा मला. हो सर. ह्या वर्षी जर क्वेश्चन पडला आणि जर असाच पडाय असेल तर क्वेश्चन विचारतील ही व्हेलॉसिटी किती असेल म्हणून विचारतील. कळतंय. मग तुम्ही कम्पेअर करायचं. हे 12.5 आहे, ह्याचं मोमेंटम किती असणार, 10 × v असणार का नाही. मग या दोघांना कम्पेअर करू शकतो का नाही आपण. 10 × v विल बी इक्वल टू 12.5. सो v विल बी 1.25 मीटर पर सेकंड. दिस विल बी द आन्सर ऑफ द फायनल व्हेलॉसिटी और कंबाइंड व्हेलॉसिटी म्हणतात त्याला. तुमचे प्राण उडालेत का रे, सांगा मला. कळते नाही, जरा जरा हो फास्ट. सर. हो सर. ठीक आहे. तुम्हाला असं जर क्वेश्चन आला, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम का कन्झर्व होतं, तर सांगायचं द फोर्सेस ऍक्टिंग इन द कोल्युजन आर इंटरनल फोर्सेस टू द सिस्टम. दॅट्स वाय द मोमेंटम डझंट चेंज ऑफ द सिस्टम. इंडिव्हिज्युअल जर बघितलं तर बदललंय, ह्याचं काहीतरी बदललंय, त्याचं काहीतरी बघितलंय, पण दोघांचं मिळून बघितलं तर सेम राहतं. लक्षात राहिली कन्सेप्ट एव्हरीवन. हो. ओके, हो सर. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. काय हँग झालाय. जाऊया सर. जाऊया. ठीक आहे. हे फक्त हे का सांगितलं तुम्हाला, हे कळण्यासाठी. डायरेक्ट इथं दुसरा सुद्धा तुमच्या डोक्यात प्रश्न राहिले असते, सर मोमेंटम का कन्झर्व होतं. हे कळलं पाहिजे तुम्हाला का होतं ते, आणि कुणाचं कन्झर्व होतं. इंडिव्हिज्युअल बॉलचं होत नाही, त्यांचं बदलतंच, सगळ्या सिस्टमचं सेम राहतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा. ओके, सेमच दिला. हा, इथे व्हेलॉसिटी विचारली. अरे पॅसेजचा क्वेश्चन आहे हा. कळलं का पोरांनो. हो सर. दोन्ही क्वेश्चन एकाच आहे. हा नाही, पुढच्या वर्षी नाही झालंय सप्लाय, यातलं काय वेगळं काय विचारणार ते. आता विचारलं तर असं विचारतील, व्हॉट इज द लॉस इन कायनेटिक एनर्जी. नाही, पण हा येणार नाही, हा नीटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे दोन समजले का, रिपीट होऊ शकतो, हा आहे तसा.
म्हणजे व्हॅल्यू चेंज करून फक्त. बोला बोला बोला. हे 1.25 कसाला कळलं का सगळ्यांना? हो सर. कॉमन व्हेलॉसिटी कसं करायचं याला? फॉर्म्युला आहे इनिशियल मोमेंटम m1 u1 प्लस m2 u2. कुठं तर बघितलं असेल बघा तुम्ही शाळेमध्ये टेक्स्टबुकमध्ये m1 u1 प्लस m2 u2. नाही बघितलं? हो सर. आहे सर. इनिशियल किती? 2.5 इंटू 5 हे 0. नंतर काय झालं? दोघं कंबाईन झालेत ना, टोटल मास किती होणार? 10 आणि कॉमन व्हेलॉसिटी गेले. सो दॅट्स वाय v विल बी इक्वल टू 2.5 इंटू 5 अपॉन 10. 5 एक 5 दोन्ही 10. सो 2.5 अपॉन 2 दॅट विल बी 1.25 मीटर पर सेकंड. फास्ट केलं थोडं, कळतंय का बघा. सार्थक काय कळलं का रे? जरा जरा हे तुला नाहीये आता, नंतर नेक्स्ट इयर लागणारच आहे. आरुष, अर्जुन, अरे बोला काहीतरी रे. कन्सेप्ट कळतात ना या? हो सर. त्यानंतर ग्राफ पण घेतलेत ना आपण, रेक्टँग्युलर, हायपरबोला, स्ट्रेट लाईन वगैरे सगळे ग्राफ, ते सगळे आता यूज होणार आहेत बघा. Determine the correct graph showing the total energy of a falling body from a particular height. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगतो. पेंडुलम माहिती आहे का रे सगळ्यांना? हो सर. पेंडुलम काय करतो? हो सर. पेंडुलम काय करतो? ऑसिलेट करतो ना. हो सर. मग हो समजा सर. हा इथे एकदा असणार, इथे एकदा असणार, इथे एकदा असणार. ठीक आहे, ह्या पॉइंटच्या पलीकडे जात नाही, रिटर्न होते. म्हणजे इथे व्हेलॉसिटी 0 असणार नाही यांची हायेस्ट पॉइंटला. हो हो सर. सर. असते तर पुढे गेला असता असून. 0 आहे म्हणून तर मागे येतो ना तो. आणि इथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम असणार. मग मला सांगा, जिथं व्हेलॉसिटी 0 आहे तिथं काहीतरी हाईट मिळाली की नाही त्याला? आणि हाईटमुळे जी एनर्जी असते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. ही कुठं तर वाचलं तर असेल की जरा जरा. हो सर. ही पोटेन्शियल एनर्जी दिली जाते mgh या फॉर्म्युल्यानुसार. आणि इथं काय असणार? व्हेलॉसिटी मॅक्झिमम म्हणजे इथं सगळीच्या सगळी कायनेटिक एनर्जी असणार. हिचा फॉर्म्युला असतो हाफ mv². ह्या व्हॅल्यू पाठ करा बरं का, हे फॉर्म्युले होमिओपॅथीच्या एक्झामसाठी. नंतर मी शिकवणार आहे तुम्हाला, डोंट वरी. आत्ता एवढं माहीत असू तुम्हाला. मग जेव्हा इथं असेल सगळी सगळी कायनेटिक एनर्जी आहे, जेव्हा वर जाईल कशात कन्वर्ट? इथे व्हेलॉसिटी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी किती होणार आहे? 0. मग गेली कुठे एनर्जी? इट इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. अँड व्हाईल कमिंग बॅक द पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. समजते का काय म्हणतोय? हो सर. आणि टोटल एनर्जी म्हणजे काय असते? टोटल हो सर. एनर्जी सम ऑफ कायनेटिक प्लस पोटेन्शियल. मग हे असं आहे, मी हे जनरली असं एक्झाम्पल देतो की एक समजा असा बाप आहे, त्याची 2 मुलं आहेत, त्यांच्या जायदाद अशी वाटून दिली. मग एकाकडे पूर्ण असते, कधी कधी याच्याकडे पूर्ण असते, याच्याकडे 0 असते, याच्याकडे 100 असते, कधी कधी ह्याच्याकडे 100 असते, याच्याकडे 0 असतं. हाच खेळ चालत राहतो ऑसिलेशनमध्ये. किंवा बॉल जर बाउन्स करत असेल तर समजा हाईटवर असेल तर इथं पोटेन्शियल एनर्जी, खाली आल्यावर काय होणार? कायनेटिक एनर्जी. परत वर गेल्यावर कशात होणार? पोटेन्शियल एनर्जी. ही बाहेर कुठं जात नाही एनर्जी, जर आयडियल केसेस असतील तर. ह्यांच्यात खेळत राहते. मग ह्यांच्यात जर खेळत राहत असेल तर टोटल 100 जर राहणार ना कायम. सांगा मला, ह्याच्याकडे 50 असेल, ह्याच्याकडे 50 असेल, टोटल किती असणार? 100 राहणार ना, एक्स्ट्रा कुठे जाणार तर नाही. कळलंय का हा. सगळं? म्हणजे काय होणार? टोटल एनर्जी विल बी कॉन्स्टंट थ्रू आउट द हाईट. जर यांनी पोटेन्शियल एनर्जी म्हटली असती तर ती कमी कमी होत निघाली आहे. कायनेटिक एनर्जी म्हटली असती तर ती वाढत वाढत निघाली आहे. समजतंय का? पण टोटल एनर्जी काय होणार? कॉन्स्टंट. लक्षात आलंय का सगळ्यांना? जरा जरा बोला. हो सर. हो सर. ठीक आहे, दिस इज द कन्सेप्ट. लक्षात राहील नाही मी काय म्हटलं ते? हो सर. त्यानंतर ऑप्टिक्स आठवतंय का काय काय? हो सर. ठीक आहे, हे जरा किचकट आहे. ठीक आहे, बघू. An object is kept at the center of curvature of a spherical mirror. Spherical mirror कुठल्या कुठल्या होते रे आपण बघितलेल्या? कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स. अजून कुठली होती? कॉन्केव्ह. आठवते नाही जरा जरा? हो सर. हो सर. हा कुठे ठेवलाय? सेंटर ऑफ कर्वेचर वर ठेवलाय समजा ऑब्जेक्ट.
सर आय एम ट्रॅव्हलिंग टू पंढरपूर सो आय हॅव लॉट ऑफ नेटवर्क इश्यूज आणि काही ओके 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 ठीक आहे रेकॉर्ड केलं मी. देन चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट समजून घेऊ. कॉन्केव्ह मिरर कशी आठवते ना, अशी असायची. ही जी लाईन आहे त्याला काय म्हणायचो रे आपण, होरिझॉन्टल लाईनला या, प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे. आणि ही जी कॉन्केव्ह मिरर आहे कुठल्या तरी एका मोठ्या स्पियर पासून बनवली जाते, आठवते ना. हो सर. तिचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर असतो ना. हो सर. हो हा सर. पॉइंट काय असतो, पोल, आणि या दोघांचा मिड पॉइंट म्हणजे काय असतो, फोकस पॉइंट. आठवते का हे, आठवते काय. हो सर. मग त्यांनी काय म्हटलं, ऑब्जेक्ट कॉन्केव्ह साठी बघूया काय आपण. कॉन्केव्ह ऑब्जेक्ट समजा इथं ठेवला असेल, तुम्हाला आठवते का याची इमेज पण इथंच बनायची. हो सर. हो सर. हो जेवढा सर. यू आहे तेवढाच व्ही असतो, पण हे दोघं सुद्धा निगेटिव्ह घ्यावे लागतील आपल्याला. का बरं, का पॉझिटिव्ह डायरेक्शन. ही प्लस आहे, इन्सिडेंटर इकडे निघालाय ना, आणि इकडे निगेटिव्ह, म्हणजे साइन कन्व्हेन्शन प्रमाणे दोघं पण निगेटिव्ह आहेत, मिररच्या पुढे आहेत. अबे तुम्हाला आठवतंय काय खरंच. हो सर. त्यामुळे इथं हो सर. हे लिहाल तुम्ही, हे तर येत नाही, हे पण येत नाही, हे लिहा. समजते. आता तुम्ही मला जर मायनस मायनस प्लस होतं की असं होऊन जातं, ते साइन कन्व्हेन्शन प्रमाणे लिहा. हे कळलं का सगळ्यांना खरंच. सॉरी, कॉन्व्हेक्स नाही, हो सर. कॉन्केव्ह साठी सॉरी. त्यामुळे दोन ऑप्शन रॉंग होतात. समजलंय का सगळ्यांना, कॉन्केव्ह बद्दल बोलतोय आपण. हो सर. आता कॉन्व्हेक्स हो सर. कॉन्व्हेक्स बद्दल बोला. कॉन्व्हेक्स आठवते का सगळ्यांना. कॉन्व्हेक्सचा सेंटर ऑफ कर्वेचर कुठं असतो रे, लेफ्ट असतो का राईटला. राईटला असतो का नाही. आणि तिथं जर मला ऑब्जेक्ट ठेवायचा असेल तर ऑब्जेक्ट कसला पाहिजे, रिअल का व्हर्च्युअल. तुम्ही ठेवू तर शकत नाही, पण समजा इमॅजिन करा की इथे एक ऑब्जेक्ट आहे, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, आणि त्याला ते ठेवलाय. ठीक आहे. मग त्याच्याकडे रे आली पाहिजेत ना असे. इन्सिडेंट रेचा संबंध कोणाशी असतो, ऑब्जेक्टशी असतो. म्हणजे रेज असे आलेत, मग हे कसे का रेज येणार. असे जर रेज आले समजा, हे रिफ्लेक्ट होऊन असे जातील, यांची इमेज इकडे कुठे तरी बनेल का नाही. अबे पोरांनो बोला. आणि तुम्ही जर आठवलं तर कॉन्व्हेक्सची जी इमेज असते की नाही ती ऑलवेज डिमिनिश्ड असते, माहितीये का. हो सर. ओके. इथं जर बघितला तर हा शेवटचा ऑप्शन करेक्ट आहे, कारण कॉन्व्हेक्स साठी इक्वल हाईट नसल्याच पाहिजे त्या. सो ओनली डी ऑप्शन इज करेक्ट. समजलंय का सगळ्यांना. नाही हो सर. पेपर हो सर. कळला का. आता 6th क्लासला जेवढं हे लागतं, मेरिट लागतं, तेवढं 9th ला लागत नाही थेअरी पेपरला, कारण क्वेश्चन जरा हायर आहेत. NTSC स्टेज 1 स्टेज 2 लेवलचे यात थोडे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, जेवढे येतात ना बिंदास करून यायचे, आणि लागलं तर वर गोळ्या मारायच्या. मग इलिमिनेशन मेथड म्हणतात. आता तुम्हाला एवढं तर कळालं, समजा हा क्वेश्चन तुम्हाला कळलाच नाही, यातले किमान 1-2 ऑप्शन तरी तुम्ही कट करू शकता की नाही, जे तुम्हाला प्युअर माहित नाही, येणारच नाही ते. असं तर एवढं तरी शिकलाय ना तुम्ही. मग राहिलेल्यामध्ये काय करायची, गोळी मारायची. प्रोबॅबिलिटीमुळे तुम्हाला तो मॅक्झिमम करेक्ट येण्याचे चान्सेस असतात, पण काहीच माहित नाही त्यात गोळ्या नाही मारायच्या. आता होमी बाबा सोडा, निगेटिव्ह नाही आहे, त्यामुळे मारा गोळ्या, काय फरक पडत नाही. ठीक आहे पोरांनो, बोला काहीतरी. समजलं का रे आजचं, हेल्पफुल वाटलं काय, का कन्फ्युज केलंय मी खूप. कळालं सर. ओके चल, उद्या आपण काय करू, 2019चा पेपर डिस्कस करू, चालेल ना. हो सर. त्यात पण असलेच क्वेश्चन आहेत, रेक्टँग्युलर हायपरबोला वगैरे सोपे आहेत. 20च क्वेश्चन जरासा डेंजर होता, हे बाकी सोपे आहेत सगळे. चालेल, चल बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. बाय सर.